व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलेच असेल की आजची स्पेशल रेसिपी काय आहे। अगदी अशी चमचमीत दिसत आहे, मसालेदार असं म्हणाल तर अजिबात याच्यामध्ये मसाल्यांचा वापर नाही केलेला, फक्त ही कांदा आणि टोमॅटोची पेस्ट आहे आणि आपलं जे सुकं खोबरं आहे त्याची ग्रेव्ही बनवून अशा पद्धतीची मसालेदार अशी ओल्या काजूची आपण इथं करी बनवलेली आहे आणि बनवायलाही अतिशय सोपी आहे आणि त्याचबरोबर टेस्टलाही तशीच अप्रतिम अशी लागते। उन्हाळ्याची सुरुवात झाली की अशा पद्धतीचे ओले काजू उपलब्ध होतात, त्यापासून अशा पद्धतीची अगदी चमचमीत अशी भाजी बनवली जाते कोकणामध्ये, अतिशय चविष्ट अशी बनते। ओले काजू जर उपलब्ध होत नसतील तर तुम्ही काजू भिजत घालून ही अशा पद्धतीची ग्रेव्ही भाजी बनवू शकता। अगदी रेस्टॉरंट म्हणजे हॉटेलमध्ये ज्या पद्धतीने बनवली जाते त्याच पद्धतीने इथं बनवलेली आहे। आता इथं तुम्ही पाहतच आहात अशा पद्धतीचे ओले काजू घेतलेले आहेत मी। आता ओले काजू आपल्याला इथं पहिल्यांदा तर फोडून घ्यायचे आहेत। आता इथं चाकूच्या मदतीने मी फोडायचा खूप प्रयत्न केलेला आहे, पण चाकूने अजिबात ते कापले जात नाहीत, एवढे कठीण असतं त्याचं कवर, म्हणून मी नंतर त्याचा नाद सोडून दिला आणि फार कसरत करून मिस्टरांकडून काढून घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे, याच्यावरचे जे साली आहेत ते आपल्याला काढून घ्याव्या लागतात। हे सगळी प्रोसिजर करत असताना मात्र हाताला तेल लावून घ्यायचं आहे। तेल नाही लावलं तर त्याचा जो चीक आहे त्याच्यामुळे हाताला फोड येऊ शकतात। अशा पद्धतीने गरम पाण्यामध्ये टाकल्यानंतर त्याचे जे कव्हर आहेत ते सहज निघतात। ते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे त्याचे बाजूचे जे कव्हर आहेत साईडचे ते काढून घ्यायचे। आता इथं तुम्हाला डेमो दाखवलाच आहे, बोटाला मी अशा पद्धतीने चाकून ज्यावेळेस मी कव्हर त्याचा काढायचा प्रयत्न करत होते त्यावेळेस चाकू बोटाला लागलेला आहे, म्हणून हे काम करत असताना अगदी लक्ष देऊन आणि काळजीपूर्वक करावं लागणार आहे। आता पूर्ण काजू सोलून झालेले आहेत, आता याचं वाटण बनवून घेणार आहे आपण। इथं 2 कांदे मी उभे चिरून घेतलेले आहेत, 3 टोमॅटो घेतलेले आहेत, लसणाच्या पाकळ्या भरपूर साऱ्या घेतलेल्या आहेत, म्हणजे 20-25 घेतलेल्या, सोबतच आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे। तुम्ही ओलंही खोबरं घालू शकता, परंतु ओल्या खोबऱ्याला असं चमचमीत भाजी बनत नाही, म्हणून मी इथं सुकं खोबरंच वापरत आहे। तुम्ही ओल्या खोबऱ्याचाही वापर इथं करू शकता। पहिल्यांदा तर आपल्याला कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर इथं कांदा भाजून घेतलेला आहे। अगदी लालसर रंग होईपर्यंत कांदा भाजून घ्यावा लागतो, त्यामुळेच ग्रेव्ही छान होते, म्हणजे कांद्याचा कच्चा वास येत नाही। कांदा भाजून झाला की त्याच्यामध्ये लसूण आणि आलंचे तुकडे टाकून घ्यायचे आणि तेही थोडं 1-2 सेकंद परतून घ्यायचं। त्याच्यानंतर टोमॅटो चिरून आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचा। टोमॅटोही आपल्याला ह्याच्यासोबतच भाजून घ्यायचा आहे। याचा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण करून घ्यायचं आहे, अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची, त्यामुळे अगदी ग्रेव्ही आपली स्मूथशी बनवून तयार होते, त्यामुळे भाजीही खूप सुंदर टेस्टी होते। दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीनं अगदी लालसर रंग होईपर्यंत टोमॅटो कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। त्याच्यानंतर जे सुकं खोबरं मी किसून घेतलेलं आहे तेही याच्यामध्येच आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं, परतून घ्यायचं तेलामध्ये। नंतर आपण वाटण एकत्रच सगळ्या ह्याचं बनवणार आहे, त्यामुळे मी एकत्रित इथं सगळं भाजून घेतलेलं आहे। त्यावेळेस कांदा टोमॅटो अशा पद्धतीनं भाजून आपण ग्रेव्ही बनवतो, ती ग्रेव्ही अगदी क्रीमी होते, म्हणजे ज्यावेळेस पाणी आपण वापरतो, पाण्याचा वापर करतो त्यावेळेस पाणी वेगळं आणि ग्रेव्ही वेगळी असा काही प्रकार होत नाही, अगदी स्मूथची ग्रेव्ही बनून तयार होते। आता मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे आपण कांदा टोमॅटोचं, तर तीच कढई परत मी इथं वापरत आहे। त्याच्यामध्ये 4 चमचे तेल टाकून घेतलं। तेल गरम झाल्यानंतर जी आपण पेस्ट बनवून घेतलेली कांदा टोमॅटोची तीही आपल्याला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे। ऑलरेडी आपण इथं भाजूनच बनवलेली आहे पेस्ट, त्यामुळे जास्त वेळ लागत नाही भाजण्यासाठी, परंतु इथेही आपल्याला तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही भाजून घ्यावी लागते, त्यामुळे चमचमीत अशी भाजी बनवून तयार होते। वाटण पटकन भाजून व्हावं याच्यासाठी आता मीठ टाकून घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं। जेवढे तुम्ही क्वांटिटी बनवणार आहे त्या क्वांटिटीनुसार इथं मिठाचा वापर करायचा आहे। मी 1च चमचा मीठ इथं टाकून घेतलेला आहे। परत लाल तिखट वापरलेलं आहे मी इथं, जे घरगुती आपलं आहे रोजचं जेवणातील तेच मी इथं चटणी वापरत आहे। 2 चमचे चटणी वापरलेली आहे मी इथं। चटणी तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायची, म्हणजेच छान रंग येतो भाजीला। इथं आता तेल सुटेपर्यंत मसाल्यांबरोबर आपण इथं लाल चटणी ही परतून घेतलेली आहे। थोडासा इथं गरम मसाला मी वापरत आहे, अगदी 1च चमचा वापरत आहे, ऑप्शनल आहे, नाही वापरला तरी चालतो। अशा पद्धतीचीच ग्रेव्ही भाजी बनवली की खूप टेस्टी बनते, मसाल्यांचा वापर जास्त करावाच लागत नाही। आता एवढेच मसाले मी इथं वापरलेले आहेत। परत आपण थोडंसं पाणी ॲड करायचं। आता ज्या प्रमाणात तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे, पातळ किंवा घट्ट, त्या प्रमाणात तुम्ही इथं पाणी ॲड करू शकता। गरम पाण्याचा वापर करायचा आहे। मी इथं 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि थोडीशी ग्रेव्ही शिजू द्यायची आहे। नंतर याच्यामध्ये
आपल्याला जे काजू घेतलेले आहेत ते ॲड करायचे. अगदी तेल सुटेपर्यंत इथं ग्रेव्ही शिजून झालेली आहे तयार. आणि परत याच्यामध्ये काजू ॲड केलेले आहेत आणि भाजी आपली बनून तयार झालेली आहे. शेवटी आपण इथं कोथिंबीर टाकून गार्निशिंग केलेली आहे भाजी. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायलाही विसरू नका. अशा सिंपल रेसिपींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मस्त झणझणीत चमचमीत अशी काजूची भाजी बनून तयार झालेली आहे, परफेक्ट चविष्ट.